जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। मनोज पाटील जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची ही मागणी आहे। कारण अनेक सरकारी दस्तावेजामध्ये मराठा आणि कुणबी एकत्र असलेल्या नोंदी आहेत आणि एकमेव अशी जात आहे की या मराठा समाजाच्या शासकीय नोंदी आहेत आणि या शासकीय नोंदीच्या आधारे मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षणाची मागणी केलेली आहे। परंतु आज काही राज्यकर्ते या मराठी आणि ओबीसी बांधवांची दिशाभूल करण्याचं काम या राज्यभरामध्ये चालू आहे आणि या अशा या जे कटकारस्थान आहे समाजात रोही पसरण्याचं जे काम आहे ते काम आपल्या सर्व समाज बांधवांना हाणून पाडायचं आहे आणि आपला सामाजिक जो एकोपा आहे, सामाजिक जो सलोखा आहे तो सलोखा कायम ठेवून आपण यापुढे वाटचाल करायची आहे। आणि मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठा समाज हा खंबीरपणे पाठीशी उभा आहे। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली मराठा समाज मागे हटणार नाही। आज बीडमधील या रॅलीसाठी, शांतता रॅलीसाठी, सद्भावना रॅलीसाठी बीड जिल्हाभरातून हजारो लाखो मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आलेत आहेत आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो, विनंती करतो की या समाजाचा आक्रोश, या समाजाचं अंधारमय असलेलं जे भविष्य आहे त्या भविष्यासाठी, लेकराबाळांच्या भविष्यासाठी मनोज पाटील जरांगे यांच्या मागण्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं। आणि या शांतता रॅलीसाठी रोही या गावातून आमचे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी हजर झालेले आहेत। मनीष भोसकर, तुषार भोसकर, पांडुरंग भोसकर यांच्यासह हजारो ग्रामस्थ या ठिकाणी शांतता रॅलीसाठी त्यांचं मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत। सर्वांचं खूप खूप धन्यवाद। लढेंगे और जीतेंगे हम सब जरांगे, एक मराठा, एक मराठा, लढेंगे और जीतेंगे हम सब जरांगे। धन्यवाद।